हाय फ्रेंड्स, स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आज आपण कर्नाटक स्पेशल भोपळ्याचं सांबार कसे बनवायचे ते बघून घेऊया। खूप इझी मेथडमध्ये आज आपण भोपळ्याचे सांबार कसे बनवायचे ते बघून घेऊया आणि खूप चवदार लागतोय। चला तर मग आजची रेसिपी आपण सुरू करूया। पहिलं तरी गॅस ऑन करून गॅसवर कढई ठेवून घ्यायची। कढई ठेवल्यानंतर यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचे किंवा भोपळे शिजायला किती पाणी लागतोय तेवढं वापरले तर पण चालेल। पाणी थोडेसे गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये कट करून घेतले आहेत ना भोपळे ते टाकून घ्यायचे। साल समेत काढून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने भोपळे टाकल्यानंतर आता यामध्ये टमाटा आणि कांदा टाकून घ्यायचे आहेत। इथे मी 2 मीडियम आकारचे टमाटा आणि 1 मोठा आकारचा कांदा जाडसर कापून घेतले आहे। तुम्ही इथे बघू शकता। पाणीमध्ये टाकल्यानंतर कांदा, टमाटा आणि भोपळा छानपैकी शिजू द्यायचं। झाकण लावून 5 मिनिट शिजवले तर चालेल। 5 मिनिट झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 चम्मच चिंचेचा पेस्ट टाकून घेऊया। तुम्ही पाहिजे तर चिंच पाणीमध्ये भिजत टाकायचे, ते पाणी वापरले तर पण चालेल। इथे मी चिंचेचा पल्प टाकून घेतले आहेत 1 चम्मच। पल्प टाकल्यानंतर आता आपण यामध्ये 1 चम्मच जिरा टाकून घेऊया। जिरा टाकल्यानंतर आता आपण यामध्ये काय मसाला टाकून घेऊया। इथे मी पहिला तरी 2 चम्मच धनिया पूड टाकून घेतोय। धनिया पूड टाकल्यानंतर 1 छोटा चम्मच हळद टाकून घ्या आणि 3 छोटा चम्मच लाल तिखट। लाल तिखट टाकल्यानंतर आता आपण यामध्ये सांबार मसाला टाकून घ्यायचे आहेत। पूर्ण पॅकेज मध्ये किती असतं तेवढं टाकून घ्यायचे आहेत। सांबार मसाला टाकल्यानंतर आता आपण यामध्ये शिजवलेली तुरीची डाळ टाकून घ्यायची आहेत। तुरीची डाळ मी कुकर मध्ये 3 शिट्या वाजून घेतल्या आहेत। छानपैकी शिजल्या आहेत आणि तुरीची डाळ शिजवल्यानंतर फेटून घेतले आहेत मीठ टाकून चवीनुसार। तुम्ही तुरीची डाळ मध्ये मीठ टाकले नाही तर आता टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत साऊटने। मिक्स करून झाल्यानंतर आता आपण झाकण लावून 15 मिनिट व्यवस्थितपणे शिजू द्यायचे आहेत सांबारला। आता आपण तडका द्यायचा आहे सांबारला। सांबारला तडका द्यायच्यासाठी इथे मी एक पॅन ठेवून घेतले आहे तडकाचं। यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घ्यायचे आहे। तेल व्यवस्थितपणे तापल्यानंतर 1 चम्मच मोहरी टाकून घ्यायचे आहेत। मोहरी टाकल्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पान टाकून घ्यायचे आहेत आणि अख्खा लाल मिरची टाकून घ्यायचे आहेत। व्यवस्थितपणे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। तेलामध्ये छानपैकी फ्राय झाल्यानंतर आता आपण हा तडका सांबारमध्ये सोडून द्यायचा आहेत। व्यवस्थितपणे तडका झाल्यानंतर परत एकदा छानपैकी मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहिजे तर यामध्ये थोडेसे गूळ पण टाकू शकता चवीला। इथं मी नाही वापरले आहे। तुम्हाला गोड हवी असले तर तुम्ही टाकू शकता। व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले आहेत। आता आपण गॅस पण बंद करून घेतले आहेत। इथे मी आता आपला भोपळ्याचं सांबार रेडी आहेत। खूप छान लागतोय भाताबरोबर, गरम गरम भाताबरोबर गरम गरम सांबार तुम्ही नक्की खाऊन बघा, तुम्हाला पण खूपच आवडेल। फक्त 10-15 मिनिटांमध्ये हा भोपळ्याची सांबार रेडी होतोय। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला पण खूपच आवडेल। रेसिपी आवडली असले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर बाजूला बेल बटन असते ते पण दाबायला विसरू नका। परत भेटूया एक असंच छान छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।